So let's start with our second question, that is the find the number which will occur at the place of the question mark. सिरीज दिलेली आहे, शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता नंबर येणार हा आपल्याला प्रेडिक्ट करायचा आहे. सिमिलरली लेट्स स्टार्ट. बघा 1 आहे आणि 1 नंतर 5 आहे. ओके, सो 1 आणि नंतर 5 आणि 5 नंतर 9. ओके, म्हणजे काय 1 + 4 5 आलं. ठीक आहे, काय डिफरन्स आला 1 आणि 5मध्ये +4चा डिफरन्स आला. 5 आणि 9मध्ये +4चा डिफरन्स आला. 5 + 4 9 येणार. 1 + 4 5 येणार. ठीक आहे, सिमिलरली आपण आता 9 घेऊयात. 9 आणि 13. सो जेव्हा 9मध्ये आपण +4 करू तेव्हा आपल्याला काय येणार 13 येणार आन्सर. काय येणार आन्सर 13. म्हणजे काय आहे, ही सिरीज आपली काय आहे +4वाली सिरीज आहे, राईट. म्हणजे इथे काय करायचं आहे आपल्याला, प्रत्येक ठिकाणी जो नंबर येतो त्याच्यामध्ये आपल्याला +4 करायचा आहे आणि मग आपल्याला नेक्स्ट नंबर लिहायचा आहे. म्हणजे +4 करायचा पहिले आणि मग नेक्स्ट नंबर लिहायचा आहे. सिमिलरली आता आपण हा क्वेश्चन आपण इथे घेऊयात की 13 + 4 काय येणार आपल्याला. 13 + 4 काय होतं, राईट 17 होतं आन्सर. ठीक आहे, सो आन्सर इज B 17. ठीक आहे, आणि तुम्ही इकडे बघू शकता की डी ऑप्शनसुद्धा 17च आहे, राईट. सो काय नाही, प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल चुकून, पण ऑप्शन B 17 आपण म्हणूयात, राईट. ओके.